राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विषय थोडा बेडरूमचा असला ना, थोडं दबाव असतो, बाकी काय नाही. हा, पण जनकल्याणासाठी समाजासाठी काही गोष्टी समाजापर्यंत पोचल्याच पाहिजेत ह्या मताचं मी आहे. हा, कारण मला एक गोष्ट कळून चुकली. आता एवढे 4-5 वर्ष झालं सोशल मीडियावर काम करतोय. चला आतलं कोण सांगत नाही, नुसतं वरवरचं सांगायचं. आणि एखादा गुन्हा घडल्यावर आपली सिस्टीम पण अशी आहे, पोलीस यंत्रणा असेल, न्यायव्यवस्था असेल, की त्याची कारणं शोधत नाहीत. पोलीस देतात पुरावा, आरोपी, न्यायालय देते न्याय. पण डीपमध्ये जाऊन हा गुन्हाच घडू नये किंवा त्याच्या पाठीमागची कारणं ही जर समाजापर्यंत कळली ना, तर गुन्हा होणारच नाही. हे आपला उद्देश. म्हणून माझी अत्यंत गरज आहे समाजाला, असं माझं तर वैयक्तिक मत आहे बा. पण लय दाबादाबी वरून चालू झाली आता माया सकट सगळ्यांना. काय आता आता ह्या स्टोरी सांगण्याआधी सुरुवात करण्यापेक्षा एक महत्वाचा विषय सांगायचा होता मला. मोहन साळवे यांनी वनौषधीचे शक्तिवर्धक, जे आपण शीघ्रपतनासाठी बनवलेली, त्याचं पेमेंट सोडलं. मोहन साळवे देण्यात ठेवा. बाबाचं नाव नाही, पत्ता नाही, काहीच दिलं नाही, फोन सुद्धा नाही. भाऊ कसं करायचं तुम्ही सांगा. आता त्यांनी कृपया लक्ष द्या आणि त्यांनी कॉन्टॅक्ट करा. आणि त्याच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येत नाही, कारण आपण एखाद्याला ज्यावेळेस पेमेंट सोडतो त्यावेळेस फक्त शेवटचं 4 आकडे ते दाखवतो, गोपनीय पाळतं अकाउंट नंबरची. हे तर माहिती आहे सगळ्याला. शेवटचा आकडे 0733 एवढंच आकडे. आणि रात्री 9 वाजता पेमेंट सोडलंय. ते मग पेमेंट माघारी सोडताय ना आणि औषधं पाठवताय ना, असा विषय या मोहन साळवे यांचा आहे. त्यांनी कृपया फोन करा. व्हॉट्सअप आहे, सगळे नंबर आहे म्हटलं, व्हॉट्सअप आहे ना, काहीतरी लिहा व्हॉट्सअपवर, पत्ता तरी द्या. असा विषय जाऊ द्या. आता ही जी स्टोरी आहे ही थोडी आंघोळीत लघवी करावं लागणार आहे, अशा प्रकारची स्टोरी. आणि कशी आंघोळीत लघवी आपण कशी करतो हे तुम्ही तज्ज्ञ आहात, सुज्ञ आहात, जाणकार आहात, दर्दी आहात आणि गर्दी पण आहात, कळून घ्या थोडंसं. विशाखापट्टणम आपल्याच देशाचं एक महत्त्वपूर्ण शहर, परराज्यात आहे. त्या ठिकाणी नेव्ही कर्मचारी रवींद्र आहे. आता रवींद्रचं ज्या स्टेजला, ज्या स्टेपला तो आहे, घटना चालू होते 2021ला, एंड आत्ता झाला हे आठवड्यात. पण काय विषय बघा. आता माणूस व्हेज खातो, नॉन व्हेज खातो, आपापल्या पद्धतीने पाप करतो, पुण्य करतो, जगत असतो आपापल्या स्वार्थासकट. जगू द्या. त्याला काही कर्माने मिळतं, धर्माने मिळतं, नियतीने मिळतं, दैवगतीने मिळतं. ह्या रवींद्रला काय काय मिळालं? 70-80 हजार लाख रुपये पगाराची त्या नेव्हीतली नोकरी, मान सन्मान. त्याच्यानंतर एवढी मोठी नोकरी मानल्यावर छोकऱ्यांची लाईन लागते. शेतकऱ्याच्याला पोरी द्यायचे नाहीत, नोकरीवाल्याला द्यायच्या. ट्रेड आहे महाराष्ट्राचा, भारताचा. शेतकऱ्याचं फक्त गिळायचं, हा, त्याला पोरगी नाही. बरं, नसून त्या ह्या रवींद्रला मुलगी दिली, अत्यंत गोरी गोमटी सुंदर. हा, सूर्याला म्हणती उगू नको आणि चंद्राला म्हणती मावळू नको, असा प्रकार. पोरगी दिली, प्रपंच चालू झाला. देखणे बायको कोणाला आवडत नाही. पोरगी शांत, संयमी, सगळं व्यवस्थित. आणि एक मुलगी तिला झाली. एक मुलगी झाली नंतर वर्ष 2 वर्षांनी काय वल्या बाळात नेऊ काय कोण कार्यक्रम करत नाही. वर्ष 2 वर्षाचा गॅप पडतो पाळण्यात. एक पाळणा, दुसरा पाळणा. दुसऱ्या मुलाच्या वेळेस ती गरोदर राहिली, मूल पोटात होतं. 7वा चालू झाला. मग मागणी आली सासरवाडीची की आमचं लेकरू आमच्याकडे बाळातपणाला पाठवा. ठीक आहे म्हणले. पोरगी आले, गाडी घेऊन गेले, ती बाळ घेऊन गेली. 1 वर्षाची मुलगी, 2 वर्षाची. गडी झाला ना मोकळा. आता ह्याला एवढं कळायला पाहिजे किंवा अशा स्वरूपात कोण असतं त्यांनी लक्षात ठेवा. काय हरकत आहे बा 2-4 महिने उशी घेऊन झोपायला, असं माझं मत आहे वैयक्तिक. वळवळ कशाला पाहिजे, सगळं आहे ना तुम्हाला. पण नाही, मानवी रहमानी किडा असा जागृत झाला की तो कुठंतरी लोचा करणारच आणि गुतणारा असा कायमस्वरूपी. काय विषय झाला सांगतो तुम्हाला. हे आपलं खायचं प्यायचं बायकोचं ध्यान झालं,
मोबाईल बघत बसायचं. काय करावा, काय तळमळ, ह्या कुशीहून त्या कुशी, त्या कुशीहून त्या कुशी. शरीर संबंधाची सवय असती शरीराला लागलेली, आठवण व्हायची. 3-4 महिने दम निघत नाही लोकांना अक्षरशः. मग ते करता करता थोडी माहिती घेतली. माणूस बराच हुशार आहे, काय केलं पाहिजे. तर त्याला असं कळलं, एक ॲप आहे मिंगल नावाचं. त्या ॲपवरून डेटिंगला पुढं मुली उपलब्ध असतात, मुलींना मुलं उपलब्ध असतात, गेला पुढचा गे उपलब्ध असतो. काय जसं असं जसं त्याचं देवाने बनवलंय तसं धरून चाला बा. त्या ॲपवरून त्याला एका मुलगीचा फोटो तर आला बा, फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिचं नाव मोनिका. आता रिक्वेस्ट आली, ती फोटो बिटो सगळं ओरिजिनल आहे, ह्याने स्वीकारली. अशा टायमाला एक पुरुष कधीही माझं लग्न झाले बा, मला मुलं आहेत, बायको बाळ, खरं कधी सांगत नाही. ही डोक्यात ठेवायचं पहिला. फक्त विचारलं ना तुम्हाला उत्तर खोटंच येणार आहे. या ठिकाणी एक मुलगी आणि एक बाप्या. बाप्याची तो काय तरुण राहिला का आता, का जबाबदारी कुटुंबाची, 2 लेकरं आहेत, एक होणार आहे, एक आहे आता, बायको आहे सोन्यासारखी, ग बसावा ना. नाही, त्यांनी त्याची ओळख लापवायची. कुठं नोकरीला आहे हे सुद्धा सांगत नाही ध्यानात ठेव. फक्त मी आहे आणि मी पैशावाला आहे. फोटो काढायचे दुसऱ्याच्या मर्सिडीज बरोबर. असे लय लय लोक, लय वेगवेगळ्या तऱ्हेची लोक आहेत. मी म्हणजे असा काहीतरी वेगळा दाखवायचा, ब्रँडेड कपडे घालून फोटो काढायचे, स्टायलिश दाखवायचं, जरा लागलं पडी. ही घटना इतका बोध घेण्यासारखी आहे की झालं बस चालू. ह्यांचं चालू म्हणजे कसं, ते हाय हॅलो असतं सुरुवातीला, खाल्लं का, जेवली का, हागली का, हे आधी असतं. पण त्याच्यात एक माणूस, बरं स्त्री असो पुरुष असो, दुसऱ्याबद्दल माहिती काढून घेत असतो. कोण आहे, काय कशी, कोण सरकारी अधिकारी, पोलीस बिलास तिथं पोरगी नाही बाबा काय, हा पुरुष जाणून घेत असतो. तिथं धोका असतो ना, कारण पोलीस रिपीट करीन आत टाकून त्याच्या पोरी छेडल्यावर, असा विषय. शिकडं पोरगी माहिती करून घेत असते. ह्या 2 जणांमध्ये दोघांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट आहे. तो काय तुम्हाला सांगतो. हा जो रवींद्र ह्याचा उद्देश आहे, 4-5 महिने बायको नायतोवर एखादं सामान मिळावा, टाप राहिला, आणि 4-5 महिन्याला लाख येऊन पडतात पहिली बी संपत्ती, काय थोडंफार घ्याय ना का काय, पण मिळावा बा. ह्या त्याचा उद्देश स्पष्ट झाला. हिचा उद्देश काय होता ह्या मोनिकाचा, की देवाने दिलेलं शरीर आहे, ही तारुण्य, जवानी आणि पुरुषाची एकमेव गरज आहे ती. मला एक मागितलं 1000 मिळत्यान, पण ते प्रेमन लफडं नामकन तमकन एक दुजे केली ह्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आर्थिक परिस्थिती थोडी कमी असल्यामुळं देह तर द्यायचा, मजाच घ्यायचीच, पण त्याच्याबरोबर माल मिळाला तर बरा होईल, पैसे मिळले तर. हा, एका सुशिक्षित तरुणीने स्वतःचा देह विकायला काढलेला होता, म्हणून तिथे ॲपला ॲड झाली आणि बकरा शोधत होती. हा तिचा उद्देश. दोन्ही उद्देश कसे झाले, हा बसलं ना साकीटला साकीट, फिटिंग मध्येच भाऊ, एकदम लिखितचा विषय नाही, साकीटला साकीट बसला आता. मग टाईम लागतोय का त्या गोष्टीला. पहिल्यांदा नुसतं हॉटेलमध्ये कॉफी, नंतर स्पर्श, नंतर बागेत. हिने मिठू 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 बोलायचं, तिने मिठू मिठू बोलायचं. म्हणजे दोघांनी बोलायला सुरुवात केली का, तर शरीर दर मासा सांगतो, जेव्हा ह्यांचा चांगला बिगर कपड्याचा खोड्या होत नाही तोवर ही गार पडत नाही, तोवर वाकड्या तिकड्या बऱ्याच गोष्टी चालू असतात. चलू द्या, ह्या जगात प्रत्येकाला आपापल्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे, पण क्राईम करण्याचा अधिकार नाही. आणि याच्यात क्राईम कसा घडला तुम्हाला सांगतो. हा जो राजेंद्र, ह्याची मानसिकता आहे ना, हा शीघ्र होता, तापट होता, रागीट होता. आणि एखादा त्याला राग जर अनावर झाला तर त्याच्यात त्याचं माइंड ब्लॉक व्हायचं. माइंड ब्लॉक हा विषय वेगळा असतो. त्याच्यात माइंड ब्लॉक झाल्यानंतर आपण काय करतो, याचे परिणाम काय होतील हे कळत नाही. ते फक्त त्याचा राग व्यक्त करत असतो, असा विषय. म्हणजे एखादा माणूस एखाद्याची हत्या करायला गेला, चाकूने 4 खोपासलं, चाकू खोपासलं, त्याला 4 वार केलं तरी पोट समोरू शकतो, पण तो 40 करतो का. उर्वरित 34-36 वार कशासाठी, राग व्यक्त करणे, असा प्रकार. क्राईमचं लय अवघड आहे तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या मनात
एक क्रिमिनल आपल्याला असतो, लक्षात घ्या. लोकांना आवडतं. बघा ॲक्सिडेंट झाला असं ना, एखाद्याचं डोकं फुटले, रक्त वाढलंय, काय करतो माहिती आहे का माणूस? तो किती गरीब असू द्या, चांगला असू द्या, त्याला बघायला आवडतं ते, लक्षात घ्या. माणसाला काय काय आवडतं सांगता येत नाही. खतरनाक आहे माणूस हा प्राणीच खतरनाक आहे. शेंचं झाल्यावर म्हणले आता अंगाला भिडून दे अंग. कधी तू म्हणशील तेव्हा मला डायमंडची रिंग लय आवडते, असं तसं. आईला मला काय मागितलं मागून 10,000-20,000चा डायमंड देता येईल, सोन्याची रिंग आणि ते. 2021चा विषय चाललाय अजून. मग काय एका लॉजवर बोलावलं, चहा पाणी झालं. पण अशा वेळेस ज्यावेळेस खोंड्या करायचा असतो ना, कोच्च्या करायचा असतो ना, त्यावेळेस खाणं पिणं हे भौतिक गोष्टी माणसाचं मन लागत नाही, बेचैन होतं. कवा एकदा बिडतोय. हा, आणि ते बिडण्यासाठी एक प्रमुख आडसर असतो. एक नाही तसे दोन असतात. नंबर 1, आपल्याला कुणी पाहू नये. कुणी पाहत नाही. 4 भिंतींच्या आत ते हे मस्त, तुम्हाला माहिती आहे कसं असतं, लॉजची रूम कोबाटवास असतो गादीचा. हा, ते लॉज बीज सांभाळून घेत जा भाऊ. ते 56 जणांचं विरी बिरी सांडलेलं असतं त्या गाद्याच्या कोबाटवास. लय बेकार काम. जे त्या नारकात जगतात त्यांना माहिती. दुसरी गोष्ट असती ह्या कपड्याचा आरसर काय ठेवायचा. आता महाराष्ट्रात ते करगुटा बांधतात बा, बाहेर बांधतात का नाही आपल्याला काय तपास नाही. बाहेरच्या राज्यात करगुटा असतो, तेवढाच आरसर फक्त. ही दोघं अशी खतरनाक बिडली तुम्हाला सांगतो. आणि काय व्हायचं ते त्यांचं झालं, पण होऊन देतच तरी काय अडचण नाही. आता ह्या राजेंद्रला एक शोध लागला की माझी बायकोला पण फिटिंग अशीच होती, पण एक मूल झाल्यानंतर पार सुटसुटिंग झाली, सुटसुटीत झालं. त्याला मजा येत नाही. पुरुषाच्या शरीर संबंधामध्ये पुरुषाचा एक कॉमन स्वभाव असतो, आणि हे महिलांनी जाणून घेतलं पाहिजे. बऱ्याच महिला ह्या बाबतीत एकदम बालवाडीत आहेत, त्यांना कळतच नाही, काय हालतीवरतीच नाही. थांबा, मामा सांगतो व्यवस्थित. आपला नवरा आपल्यापाशी थांबत नाही, आपल्या नवऱ्याला आपण आवडत नाही, आपण आपलं प्रपंच करतोय, लेकरा बाळांचं बघतोय, सगळं बघत. ही सालं बाहेर तोंड मारतंय. ह्याच्या पाठीमागचं एक गणित सांगतो तुम्हाला. पहिलं 1 मूल झालं, 2 मूल झालं, आपण ऑपरेशन विषय असतो. ऑपरेशन वेळेस 1 टाका 3 टाका हा एक प्रकार असतो. लोकांना, बऱ्याच लोकांना ते माहितीही नाही. डॉक्टर लोकांना माहिती आहे सगळं. ही नवीन पोर असतात, ती बाळा तिला तर काय तपास असतो त्याचा. पण ही तिच्या नवऱ्याची जबाबदारी की आपल्या बायकोचं आता 1-2 मुलं झाल्यात, प्रपंच झाले, आता हिचं ऑपरेशन करायचे, पोरं बंद व्हायचं. त्यावेळेस योनीला काही लोक 1 टाका टाकतात, काही लोक 3 टाके टाकतात. जे 3 टाके टाकतात त्यांना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. जे 1 टाके टाकतात त्यांना मिळत नाही. मग ते काय करतात, बाहेर एखादी शोधायचा प्रयत्न करतात, एखादी कुमारिका मुलगी लाखलफडी. बाहेर गेला की ती मेलाच. आपल्या भाग्यलक्ष्मीशी तो म्हणजे हे तर करतोच, म्हणजे पापाचाच भागीदार त्यात बाबत नाही. तिथं एक दुर्लक्ष करणार, हे का त्याला सुखी मिळत नाही. कारण प्रत्येक पुरुषाची एक कॉमन गोष्ट अशी आहे की त्याला फिटिंग आवडते, ध्यानात ठेवा. त्याला घर्षण आवडतं, त्याला असं मोकळं डाखळा कार्यक्रम आवडत नाही. ह्याच्या विशेष लक्ष सगळ्यांनी दिलं पाहिजे, हे माझं मत आहे. ह्याच्यात तसाही अँगल असू शकतो. आपलं कायदा कानून ह्याच्यामध्ये काही असल्या गोष्टी सांगितल्या जात नाही. हा कोकशास्त्राचा भाग आहे, हा मानवी मानसिकतेचा भाग आहे. आपण नुसतं म्हणतो नवरा बायकोची भांडणं झाली असं तसं. ती बायको असून नवरा बाहेर लफडी करतोय, दुनिया करतोय, 4 बाया आहेत, 2 बाया आहेत, 6 बाया आहेत. ह्याच्या पाठीमागची मानसिकता सुद्धा महिलांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. लग्न झालं ना, त्या मी या मताचा लग्न झालं की त्या माणसांनी लग्नानंतर बरं का, तुम्ही एकदा लग्न झालं ना, आपल्या भाग्यलक्ष्मीशी गद्दारी केलीच नाही पाहिजे, ह्या मताचा. हा, तुम्ही साड्या आणा, तुम्ही कपडे आणा, तुम्ही सेंट वेगवेगळे बदला, सेंट बदला, कपडे बदला, पावडर बदला, सगळं बदला, पण बायको बदलू नका. कारण तिचं योगदान फार मोठं असतं प्रपंचात. संसार रूपी रथात दुसरं चाक येते, त्याची किंमत ओळखा. काही जण गुराडोरावाने अजून मारतात. हा, काही जण तिला नुसती पिंजऱ्यातला पक्षी बनवून टाकून देतात पिंजऱ्यात. हा, बाहेर उधळाय मोकळा का, तर ह्याला मिशे दिल्यात ना देवानी, पैसा कमावतोय. कसं बी तिने ग बसायचं कोणा लेकरा तोंडाकडे बघून. हजारो लाखो कुटुंब आहेत अशी. हा, असा विषय. हे दोघांचं जमलं बा, ही मोनिका, ह्यो रवींद्र. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष चालू रंगारंग. पर ती फिटिंग मध्ये, बायको शूटिंग मध्ये, बायकोनी आली तरी बायको दुर्लक्ष. तिने जर थोडी तक्रार करता प्रयत्न केला, आणि बाया बोलत नाहीत, तुम्हाला सांग.
ते कुडत बसतात, रडत बसतात. तिने तक्रार केली, तुला काय कमी आणून देतोय का मी, तुला फळं आणून देतोय मी, तुला सगळं नाही पाहिजे शिल्लक आहे, रात्रंदिवस ड्युटी करतो मी, मला किती त्रास आहे, तुला समजून येत नाही का, कशाला किरकिर करते, की त्याचं बोलणं. पण त्यो टकराव हो हा करणीला चुकत नाही, बायकोशी गद्दारी करून बाहेर शेण खात असतो. ह्या दोघांचं तसंच झालं. ह्या 4 वर्षात ह्या मोनिकानी हळूहळू हळू करून 3.5 लाख रुपये त्याच्याकडून उकळले. शी तपलं शरीर देते, तो पैसे देतोय, हिचं बागतंय, त्याची फिटिंग बागती. बायकोला यातलं काही तपासच नव्हता, लागायचा प्रश्न, ती साधी बोळी बिचारी मावली होती, तिला काय तपास नाही, काय वायर काय चाललंय. शेवटी कुठंतरी नियतीने दखल घेतली की आता कुणाच्या तरी, किंवा तिची बायको जास्त श्रद्धाळू असं अध्यात्माशी कनेक्ट असेल, तिला असं वाटलं असेल की नवरा असा का वागतोय माझ्याशी, काय वागतोय, तो तर लय चांगला आहे, तर मी तर लग्न होईपर्यंत कोणाला हात लावून दिला नाही, मी माझं सर्वस्व त्याला अर्पण केलं, त्याचा सर्व प्रपंच सांभाळते, घर मुलं सांभाळते, सगळं. मग देवा पांडुरंगा माझ्याच नशिबात हे का, तो का दुर्लक्ष करतोय माझ्याकडे, असं तिला वाटू शकतं. न दखल तिची घेतली असं भाऊ, कारण चांगल्या महिलेच्या अंगी तुम्हाला माहिती ना, दैवी शक्ती असती म्हणजे असतीच. लय लय तुम्हाला ते कळायचं नाही आता. हे आता काय जगत असं निघाले, जाऊ द्या बरोबर. हिने शांत राहिली, काय करायचे ते तिने केलं वर. काय आता सरळ तर काय तुम्हाला माहिती, सरळ कोणा चलत नाही, कावा तरी वाकडं होणारच. तिला असं मनात विचार आला, मानवी मेंदू तिच्या ह्या चावल्या पावल्या वारीन चण्या फुटाण्यावारी कवर जागायचं. 4 वर्षात 3.5 लाख म्हणजे आठवड्याला कमीच पडतात तसे. भया हात गुतलेला आहे माझ्यासाठी, हा माझ्याशिवाय जगू शकत नाही, थोडा मोठा लपका नाही का हरकत आहे. केली असं 5-10 लाखाची मागणी काय. आता कसं असतं, एखाद्याला वडापाव सांग म्हणलं जोडदार लगेच सांगतो, पण जेवण सांग म्हणलं नाही म्हणतो, काय 500ची नोट जाईन ना, 500ला किंमत आहे आज, 10-20 रुपयाला किंमत नाही, 20 रुपये खर्च करू शकतो ते, पण 500 नाही करू शकत. हिने मोठा लपका मागितला की गडी लगेच अलर्ट, त्याची लाल बत्तीच जळाली. म्हणला ही माझ्या डोक्यावर बसायला लागली काय, त्या आईला हिच्याकडे बघतो. म्हणला मापात खेळायचं, लायकीत राहायचं, पैसे बिसे मिळणार नाहीत. 300 रुपये किंमत आहे, पण मी जास्त दिले जाऊन दे. मार्केटला गेलं ना, 1000-2000 दिलं तर माडीवरची खाली येते. तू मला हे असले शिकू नको, आणि मी म्हणला नेवी ती तुला माहिती आहे ना, खतरनाक, आपल्या डोक्याला लागायचं नाही. ह्यानी असा विरोध केला ह्या राजेंद्रनी. मग ती स्त्री आहे महाराज, तिला काय तिने डोकं लावलं. म्हणले तुम्हाला असं हलक्यात घेतो काय, बॉबी आहे का काय, पैसे थोडंफार कमी दे, पण मोठा लपका दे, नाहीतर मी सगळी परिस्थिती ह्या व्हिडिओ काय असेल तुझ्या बायकोला दाखवणार. आता कुटुंब वत्सल हा काय असं सोडून दिलेला नव्हतं, ह्याच्या डोक्यात होतं की लफडी बिपडी करायची, कोचा करायचा बाहेर, पण लोचा होऊन द्यायचा नाही. आपली बायका पोरं हे सगळं सेफ सुरक्षित राहून, नोकरी सुरक्षित राहून, फावल्या टायमात एन्जॉय करायचा बाहेर. मग ती अंगावी यासारखा विषय झाला. ती म्हणली लवकर नाही तर मी गेले, तुला मुदत देते, आमकं देते. मग ह्याच्यातला तो सैतान जागा झाला. ती रागीटच होता आदित्य राजेंद्र. म्हणला ये म्हणला भेटायला, 2 लाख देतो आधी, बाकीच नंतर बघू. चालतं. मग बायको ही त्या दिवशी नेमकी घरी नव्हती. त्यांनी सिटिंग एक ठरवून केलेलं कृत्य असंच असतं. माहेराला तिला पाठवून दिली घरी, एकटाच घरी. आणि तारीख 29 मार्च, रविवारचा दिवस होता, सुट्टी होती याला. 29 मार्चला तिला बोलावलं, एक 12-12:30च्या आसपास. उशिरा उठलेला, आंघोळ केलेली सगळी ही. ती म्हणली मी 1 वाजेपर्यंत येते. म्हणलं चालतंय. 12ला बाहेर पडला करायच्या. सगळी दुकानं तिथं चेक केली, पण त्याला पाहिजे तसा चाकू मारण्यासाठी त्याला जे करायचं होतं तो काही सापडला नाही. म्हणले ह्याला म्हणलं काय करावं आता. परत घरी आला.
बऱ्याच वेळा एखादी वस्तू न होते त्या मागे सुद्धा हे असतं की नियतीचा काहीतरी हेतू असतो, नियती सावध करते की ह्या मार्गाला जाऊ नको, कायदा हातात घेऊ नको, तू समशील. असं पण होतं कधी कधी. तो माणसाला कॅच करता आला पाहिजे. ज्याला नाही करता आला ना, आज रडतात लोक अक्षरशः. तुरुंगात बी रडतात, बाहेर ती बी रडतात, लाकलपडी. सापडला नाही आला घरी परत. आईला म्हणलं तिथं आता 15 मिनिटं तिनं कसं काय करावं, लगेच डोक्यात आयडिया सुचली. म्हणलं जसं ॲपवरून हे भेटले तसे ऑनलाईन म्हणलं तासाभरात आपलं फूड नाही का, म्हणजे पिझ्झा बर्गर तसले वंगाळवानी नाही का, ते मैद्याचं अमेरिके प्रॉडक्ट आता लय अशी मिटक्या मारीत खात्यात ती. हा, त्यांना उपीट नको, रवा नको, पिझ्झा बर्गरवाले आताला चिकटणारा मैदा त्यो, त्याचं पैसे देऊ मारणाचं. ती मागू म्हणलं आपण ऑनलाईन. फोन केला, ते म्हणले 1-1.5 तासात डिलिव्हरी होईल तुम्हाला, तसल्या मोठ्या चाकूची. दिली ऑर्डर. 5 मिनिटात आली बॉ ही रूममध्ये आली की बस म्हणला. मग मला तुझी किंमत मला आत्ता कळली. हा, मनात तर मस राख, पण मला मी तर ही पैसे बिशे किरकोळ मानला, तुला देणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण मी असा विचार करतो की माझ्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि तुझ्याशी लग्न करावं, मस्त मस्त राहू, मस्त जगू. होरळली ना बाया, बरं वाटलं तिला. हा, आयला देव देतो काय म्हणते, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळं. इथं तर बरं डोळे मिळालं, काही लाखांसकट. शिंगरूत आहेच, पण गाबाळ बी मिळालं, खुश झाली. ही फक्त आश्वासन होतं का, ध्यानात ठेवा, बकरं कापायच्या आधी बकऱ्याला पाणी पाजलं जातं, अशातला तो प्रकार होता. मग आंघोळ केली दोघांनी. मग बिगर कपड्याचा नगानंग कार्यक्रम केला, रंगारंग काय असेल ते. हा, कारण त्याला माहित होतं, त्याने मनसोक्त शरीराचा आनंद का घेतला, त्याला माहिती हा आता शेवटचा संभोग आहे आपला, असाच विषय जगाचा, ध्यानात ठेवा. तिने पण 22 स्वप्न बघितली. आयला मी ह्याला ओळखायला चुकलेच बरं का, ह्याला मी 10-5 लाख मागितले, पण असं नाही, हे तो लाईफमध्ये माझ्यासाठी येडा झालाय. तिने फुल रिस्पॉन्स दिला, आणि रिस्पॉन्स असलेल्या संभोगालाच किंमत आहे, मेल्यावानी पडण्याला किंमत नाही, ध्यानात ठेवा. समाधानी तृप्त झाला, ती तृप्त झाली. ओके, आले वाजले ना बिल, तेवढ्यात आलं ना पार्सल. ते म्हणले काय काय नाही ग, ऑर्डर केलं तर मी, माझा ते रिमोट का चार्जर बेजर काय तरी सांगितलं, कॉम्प्युटरचा खराब झालाय दुनियादारी. ते पार्सल काय असं ओपन करून दाखवित नाही. त्याला पाठवला, 5-50 टिप दिली, दार बंद करून घेतलं. मग आता हिची जायची वेळ झाली ना, आणि याची तिला मारायची वेळ झाली. आज मला लघवी करतो, किचनमध्ये गेला, त्यातून ते चाकू बाहेर काढला, हत्यार. जशी ती उतरून बेडवरून, म्हणला बेडवर मध्ये कसं गादी बिदी हा विषय असं सगळं रक्त बिक्त पडतं, फरशी घेतली तिला, फरशी पोसाय सोपी जाते. थोडी खाली आली ना, आता ते गडी रगाटी ताकद आहे त्याला, दाबून धरली, खरा खरा मुंडकं कापलं बा त्या बाईच त्याने, त्या मोनिकाचा रागत तेवढा. ती मुंडकं कापलं किती खालास, मुंडकं तोडून बाजूला. 5 अवयव वेगवेगळे काढले, दड वेगळीकडे, पाय वेगळीकडे, हात वेगळीकडे, मुंडकं वेगळीकडे, सगळं तिथंच ठेवलं. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये त्याच्या जिफऱ्या लांब लांब ती मुंडकं गुंडाळून आत ठेवलं. तिथून 3 किलोमीटर लांब घेऊन गेला, आणि त्या ठिकाणी ते मुंडकं जाळून टाकलं. त्याला वाटलं मुंडीवरून नाही मिळाले तर ते ओळख पटायची नाही दुनियादारी, असं होईल तसं होईल. काय नाही, सायन्सले पुढे गेले. पोलीस प्रशासन तेवढं सक्षम असतं की DNA मधून सुद्धा कळतं की ती व्यक्ती, तिचे ते पुरावे न्यायालयासमोर हजर केले. त्यामुळे तसं काय कोणी मनात आणू नका. हत्या करणारा सुटतच नाही शक्यतो. म्हणजे एखाद्याचा राजकीय वरत असलं तर गोष्ट वेगळी समजा, किंवा केसच चुकीची बनवली. हा, चांगले पोलीस आणि वाईट पोलीस असे 2 प्रकारचे पोलीस असतात. देवगतीने तुम्हाला चांगला पोलीस भेटला तर व्यवस्थित आहे, पण वाईट पोलीस जर भेटला तर तुमचं हा काही करा, तुम्ही निर्दोष आहे ना. तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याचे विनवण्या सोडा, स्वतःचं रक्त काढलं आणि त्याचं लिटरभर रक्ताने त्याचं पाय जरी धुतलं तरी वाईट पोलीस ऐकत नाही. हे प्रकार आहेत पोलिसांची, ध्यानात, चांगले आणि वाईट. बोललं तर खरंच बोललं पाहिजे, खोटं नाही बोललं पाहिजे. जाऊन द्या. मुंडकं ती माघारी आला. माघारी येताना त्याच्या डोक्यात असं आलं की ही बॉडी डिस्पोज करू शकत नाही आपण, किंवा थोडा ताळ्यावाला, त्या रागातून बाहेर आला. त्याच्या मनाने अशी उचल खाल्ली, माइंड तर ब्लॉक झालेलाच होता. मला काय करावं, कसं करावं, ही बॉडी काही डिस्पोज करावं, काय करावं, त्याला सुधारणाच काय करावं. ती कोणाच तरी एक परम मित्र, जवळचा मित्र असतोच, त्याला फोन केला. मला तुला नाही म्हणलं का, माझं सामान होतं ते असतंच, मारलं, मुंडकं जाळून टाकले,
बॉडी घरात पडली आणि मी आता काय करू. सल्ला मित्र चांगला होता, ध्यानात ठेवा. हा, लई 100 सांभाळण्यापेक्षा 2च सांभाळा, पण चांगले सांभाळा. ते आलं भाऊ. आता मित्रांविषयी विषय काढला म्हणून 2 मिनिटं सांगतो. हो दे, 2-4 मिनिटं जाऊन द्या, ऐका. मग मी माझं लिमिटेडच मित्र आहे, पण असं की टाईम आला ना माझ्या निमेरातीला, तो माझ्यासाठी तयार आणि मी त्यासाठी तयार. 4 दिवसापूर्वी आमच्या भावाच्या मुलाचा रसवंतीत हात गेला, हे तुटले सगळं. अशा सुद्धा तो सांगावं लागतं, अशा मानसिकतेत सुद्धा. माझा प्रश्न आहे, आता काय करणार. त्याला फक्त मी बाहेर होतो, त्याला फोन केला त्या मित्राला. त्यांनी फास्ट गाडीमध्ये जास्त ब्लिडिंग न होऊ देता शिरूरला, गोड नदी शिरूरला ते ॲडमिट केलं. आज एक ऑपरेशन झालं, आज दुसरं ऑपरेशन आहे. असा विषय. म्हणजे मित्र सांभाळा, पण कसं की बाबा वाईट कामाला चांगल्या ह्याच्यात हा ते उपयोगीला आला पाहिजे, तेच सांभाळा. त्या मित्राला फोन केला, मित्र चांगला होता, त्याने सल्ला दिला. म्हणला तुझी एवढी मोठी सर्व्हिस, एवढं सगळा प्रपंच सुखी, मान सन्मान सगळं असून जे झाले हे चुकीच झाले, घडले, त्याला इलाज नाही. माझा ऐक म्हणला, सरळ तिथून निघ आणि तिथल्या जे लोकल पोलिटिशियन तिथं तू हजर हो आणि गुन्हा कबूल करून टाक. त्यांनी सल्ला दिला, कारण त्याला माहित होतं मित्राला कायद्याच्या खतातून हा सुटू शकत नाही. आता हत्येसारखा गंभीर गुन्हा आहे. केला, जमा झाला. मग पोलिसांचा तुम्हाला माहिती कार्यक्रम कसा असतो, एवढा गंभीर विषय म्हणलं मग त्याला घेऊन टीमच निघाली. पोलिसांना काय म्हणतो का गावलं नाही, सगळे पंचनामे पोलिसांनी व्यवस्थित केलं. सीन रिक्रिएशन म्हणून एक प्रकार असतो पोलिसांचा, तो त्यांनी राबवला. म्हणजे प्रत्येक स्पॉटला तू कसं काय केलं, मग कुठे गेला, मग कसा गेला, मग किती वाजता गेला, मग कुठल्या रस्त्याने चलत गेला, चला आमच्या बरोबर. त्याला सीन रिक्रिएशन म्हणतात, ते सुद्धा केलं त्यांनी. त्यातून काही पोलीस अधिकाऱ्यांना काही बाबी कळतात की आपलं दिशा तपासाची योग्य आहे का, आणि जे पुरावे आपल्या न्यायालयाला सादर करायचे ते त्याच्यातून मिळतात, असा विषय असतो. ते त्यांनी जमा केले. आणि ही गाडी आता घटना तर काय 2-3 दिवसापूर्वीची, त्याच्यामुळं कायद्याचे स्वाधीन झाला. काय होईल ते पुढचं बघता येईल. की कशामुळे गेला गाडी, ह्याला जर बुद्धी असती ह्या राजेंद्रला, तर त्यांनी एक डोकं लावलं असतं. ज्या वेळेस ते आधी 3.5 लाख रुपये 5 वर्ष दिले, समजा तुझी फी दिली समजून खोंड्याची, असं धरून चला. पण ह्या बाईपासून त्याला मुक्तता करता आली असती. ती मागत होती ना मोठी रक्कम, एक मध्यस्थ घ्यायचा, अजून मीटिंग, डायलॉग पाहिजे, बोलणं पाहिजे, चर्चा पाहिजे. लक्षात घ्या, कायदा मोडण्यापेक्षा एवढी मोठी सर्व्हिस आहे, सगळी व्यवस्थित आहे, तोंडाकडे बघायला पाहिजे आपल्या मुलाचं एवढं केलं असं हे समजा नादात लागला असता. पण जाऊ द्या, आता हाई शरीराची गरज म्हणून गेला. एक रकमीच पैसे देऊन दे, मी म्हणतो 10-15 लाख नाही 20 लाख जाऊ द्या, काय फरक पडतो. 20 लाख जाऊन द्या, एक खटी मिटून काय ती व्हिडिओ डिलीट करून ही एकमेकांनी लांब व्हायला पाहिजे होतं. हा सेफ राहिला असता, सगळं सेफ राहिलं असतं. एक तर पडाय नव्हतं पाहिजे, पडलं तर बल्ल्या केलाय ना, बल्ल्या भरूनच बाहेर निघायला पाहिजे होतं. पण ह्यानी ठरलं का हिला खलासच करतो, गुतला गडी, गेला आतमध्ये. आता असा विषय. त्याच्यामुळं हे तुमच्यापर्यंत विषय, हा अँगल तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. पटलं तर घ्या, नाही सोडून नका देऊ, घ्याच. रामकृष्ण हरी माऊली.